आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे। हा दिवस केवळ रुग्णालयाच्या उद्घाटनाचा नाही, तर आपल्या समुदायासाठी दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून स्वप्नपूर्ती होण्याचा देखील आहे। डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील, ज्यांना आपण प्रेमानं दादा म्हणतो, हे केवळ दूरदृष्टीवादी नेतृत्व नाही, तर ते प्रेरणास्थान सुद्धा आहेत। ज्यांनी शिक्षण आणि आरोग्य हा सर्वसामान्य जनतेचा मूलभूत हक्क असल्याचं ओळखलं। शाहूंची नगरी कोल्हापूर पासून ते विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे आणि ते देशाची आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केलाय। समाज कल्याणासाठी त्यांची निष्ठा तरुणाईसाठी प्रेरणादायक ठरते। 1983 मध्ये त्यांनी स्थापन केलेलं रामराव आदिक तंत्रज्ञान संस्थान हे महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासाठी पहिले खाजगी प्रयत्न होते। त्यांच्या कारकिर्दीतील हा टप्पा मैलाचा दगड ठरला, ज्यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांची पकड मजबूत असल्याचं पाहायला मिळतं। आपल्या वडिलांच्या दूरदृष्टीचा आधार घेत डी.वाय. पाटील कुटुंबियांनी अवघ्या महाराष्ट्रात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवी उंची गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलीये। समाजाच्या हितासाठी त्यांचा हा उत्साह अजूनही तसाच कायम आहे। नवी मुंबईत डॉक्टर विजय पाटील यांनी आरोग्य सेवा, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या संस्था उभारण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं। त्यांची आवड, दूरदृष्टी आणि निस्वार्थी सेवाभाव प्रत्येक प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी फलदायी ठरतोय। त्यामुळेच कदाचित या सुविधा केवळ संपूर्ण जगताबरोबर आपल्या समुदायालाही निस्वार्थीपणे सेवा देण्याचं काम करतायत। या कार्यात पत्नी डॉक्टर शिवानी विजय पाटील यांची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे। त्यांनी दिलेल्या योगदानाचं आपल्याला निश्चितच कौतुक करावं लागेल। 2004 साली डॉक्टर विजय पाटील यांनी नेरूळ इथे सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेलं 1500 बेड्सचं कम्युनिटी केअर रुग्णालय स्थापन केलं। जवळपास 20 वर्षांहून अधिक काळापासून हे रुग्णालय समाजासाठी आपली सेवा देण्याचं काम करतंय। दोन 2020 मध्ये कोविडनं संपूर्ण जगात थैमान माजवलं। अशा कठीण समयी आमच्या रुग्णालयानं कशाचीही पर्वा न करता रुग्णांची सेवा करत नवी मुंबईत अग्रगण्य स्थान मिळवलं। कोरोना काळात अनेक आव्हानांचा सामना तुम्हा आम्हा सर्वांनाच करावा लागला। यावेळी विजयजींनी तळेगाव आंबी या समुदायातही अशीच दर्जेदार सेवा आणि समर्पण आवश्यक असल्याचं हेरलं होतं। त्या ठिकाणी आधीपासूनच एक उत्कृष्ट असा शैक्षणिक कॅम्पस होता आणि आता या भागातही आमच्या बांधिलकीला विस्तृत करण्याची वेळ आली आहे। आमच्या आईची नेहमी अशी एक इच्छा होती की आपल्या शेतीची जमीन असावी आणि एखादं आपलं फार्म हाऊस असावं। म्हणून मग आम्ही दादांना विनंती केली की आपली एक शेतीची जमीन आपण आंबी तळेगाव ह्या भागात घ्यावी। 40 एकर जागा आम्ही इथे घेतली आणि मला आठवतंय की 2001 साली जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळेस आईंनी आणि दादांनी एक इच्छा व्यक्त केली। एखाद्या फार्म हाऊसमध्ये फक्त एक कुटुंबच आपण राहू शकतो, पण जर इथे एक शैक्षणिक संकुल आपण जर इथे तयार केलं तर त्याच्यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतील, आरोग्य सुविधाही आपल्याला उपलब्ध करून देता येतील। आईंनी लगेच त्या गोष्टीला होकार दिला आणि म्हणून मला अतिशय खूप आनंद होतोय की आज या हॉस्पिटलचं नाव आम्ही आमच्या आईंच्या नावाने दिलेलं आहे। तर ते स्वप्न आज इथे पूर्ण होतंय आणि मला त्याचा अतिशय आनंद आणि समाधान वाटतंय।
काही वेळेस आजाराशी सामना करताना माणूस एकटा पडतो, पण योग्य उपचार आणि या उपचारांना योग्य प्रतिसाद मिळाल्यामुळे जगण्याची नवी आशा रुग्णामध्ये निर्माण होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीलाच तज्ञ डॉक्टरांच्या साथीनं रुग्णांना योग्य सेवा देण्याची बांधिलकी आम्ही जपली आहे. पुष्पलता डी.वाय. पाटील रुग्णालय फक्त प्रगतीचं प्रतीक नाही, तर एक असं ठिकाण आहे जिथे प्रत्येक रुग्णाला केवळ आधुनिक तंत्रज्ञान नव्हे, तर मनाचाही स्पर्श मिळतो.